जवळपास 2 कोटी महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता। कॅबिनेटनंतर आदिती तटकरेंची माहिती। छाननीमुळे विलंब झालेल्या महिलांनाही यंदा पैसे मिळणार। ब्राह्मण समाजाची प्रलंबित मागणी सरकारकडून मान्य। परशुरामांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती। सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय। ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार। खडसे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे। गिरीश महाजनांचं माझा कट्ट्यावरनं ओपन चॅलेंज। एक खोटं लपवण्यासाठी खडसे 4 खोटं बोलत असल्याची केली टीका। जरांगेंना समर्थन देणाऱ्या संभाजीराजेंवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची आग पाखड। तर जरांगेंना काही झाल्यास सरकार जबाबदार। संभाजीराजेंचा हल्लाबोल। नाना पटोलेंसाठी काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून आणण्याचा सूर। कार्यकर्त्यांनी नेत्यांना अडचणीत आणू नये, राऊतांकडून नाराजीचा सूर। अजित पवार महायुतीतनं बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण। सगळ्या बातम्या कपोलकल्पित। महायुतीच्या नेत्यांची प्रतिक्रिया। तर राऊतांकडून भाजपावर निशाणा। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। भेटी संदर्भात जोरदार तर्कवितर्क। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या आणि परवा महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभेसाठी महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। निलेश राणे विधानसभा निवडणूक लढवणार। कुडाळ मालवण मतदारसंघातनं मागितली उमेदवारी। वैभव नायकांसोबत होणार लढत। रामगिरी महाराज आणि नितेश राणेंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांचा ताफा मुंबईच्या वेशीवर। एसटी प्रवर्गातनं आरक्षणाचा जीआर काढण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन। कोल्हापूर, सोलापूर, परळी, परभणी आणि बारामतीमध्ये रास्ता रोको। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं मतदान उद्याच होणार। सुप्रीम कोर्ट आव्हान याचिकेवर उद्या सुनावणी करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।